नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे की विच इन्व्हेस्टमेंट गिव्स मी हायेस्ट रिटर्न. मला अशी कुठली गुंतवणूक करायला पाहिजे ज्याच्यामुळे मला सगळ्यात जास्त रिटर्न मिळेल, सगळ्यात चांगल्या प्रकारे रिटर्न मिळेल. आता अशा जर तुम्ही भारतामध्ये गुंतवणूक बघत असाल तर भारतामध्ये खूप सगळे पर्याय उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येते आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला हायेस्ट रिटर्न पण भेटता. काही हायेस्ट मिळता, काही कसे मिळतात, स्थिर मिळता आणि सेफ सिक्युअर पण मिळता. आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे गुंतवणुकीचे विविध प्रकार, त्याचे फायदे आणि तोटे याचं सविस्तर वर्णन अगदी सुरुवाती झिरो पासन. ओके. आणि या सगळ्या प्रकारामध्ये महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवण्याची, जितकी जास्त हाय रिस्क घ्याल तितके जास्त हाय रिस्क रिटर्न मिळण्याचे चान्सेस जास्त आहे. जेवढी जास्त रिस्क घेशाल तेवढे जास्त रिटर्न चांगल्या प्रकारे मिळण्याचे चान्सेस आहे. पण मिळतीलच असं नाही, बरोबर. त्याच्यामुळेच म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट सब्जेक्टेड टू द मार्केट रिस्क असं सांगता. आपल्या चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा. सुरक्षित गुंतवणूक करता येते इथे. आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला जर फायनान्शियल कन्सल्टन्सी पाहिजे पर्सनल, त्याच्यावर एक SMS करू शकता, तुमचं नाव, वय आणि पत्ता. ओके. SMS करा, व्हॉट्सअप करा, काही अडचण नाही. व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता सगळ्यात चांगला, सगळ्यात भारी, लोकांना आवडणारा, एकदम ज्याची हवा झालेली ऑप्शनचे तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघत असाल, अगदी प्रॉफिट लोक दाखवत असतील त्यांच्या मोबाईलवर, असं मार्केट म्हणजे डायरेक्ट इक्विटीज. इक्विटीज म्हणजे काय? इक्विटीज म्हणजे डायरेक्टली तुम्ही शेअरमध्ये इन्व्हेस्ट करणार. मी वारंवार डायरेक्टली हा शब्द याच्यासाठी वापरतोय कारण की या ठिकाणी शेअर कुठले घ्यायचे हे तुमच्या हातात असतं, शेअर किती घ्यायचे हे तुमच्या हातात असतं आणि सगळं याचं बाईंग सेलिंग तुम्हीच करताय. त्याच्यामुळे याला डायरेक्ट इक्विटी किंवा शेअर मार्केट म्हटलं जातं. आता शेअर मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचे शेअर आहे, ऑप्शन पण आहे, कमोडिटी पण आहे, करन्सी पण आहे. या कुठल्याही प्रकारात तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्याला डायरेक्ट इक्विटीच म्हटलं जातं. आता याच्यामध्ये जे रिटर्न मिळताना ते मिळतात 12 ते 18%. आता बरेचसे लोक ज्यांच्याकडे ॲप आहे, ॲपवर बघताना याचा 22%, याचा 25%, 5 वर्षाचा 30%. ओके. करोना काळात तर 40-40, 50-50% पर्यंत रिटर्न दिलेले. परंतु हे शॉर्ट टर्म रिटर्न असतात, हे लक्षात घ्या. शॉर्ट टर्म रिटर्न कधी पण त्यावेळेच्या काळानुसार आणि मार्केटच्या कंडिशननुसार ते जनरेट झालेले असतात. मग त्याच्यासाठी तुमच्या टेक्निकल स्किल, टेक्निकल ॲनालिसिस उत्तम पाहिजे. ठीक आहे. दुसरा याचा फायदा आहे की हायेस्ट परफॉर्मन्स मिळू शकतो आणि तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकतो. कंपन्याची किंमत जशी वाढते, कंपन्याचा प्रॉफिट जसा वाढतो, तशा प्रकारे तुमच्या शेअरची किंमत वाढते आणि तुम्हाला फायदा होतो. याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात लिक्विडिटी इतकी जास्त असते की तुम्ही आत्ता खरेदी केला आणि त्याचा भाव वाढला तर लगेच दुसऱ्या क्षणाला त्याला सेलर पण उपलब्ध असतात. म्हणजे तुम्ही बायर्स झाले आणि सेकंड टाइमला सेलर्स झाले तर ते पण उपलब्ध असतात. त्याच्यामुळे भरपूर सगळ्या जणांचा हा शेअर मार्केट आहे ना एकदम आवडता बनलेला आहे. परंतु याच्यातले जे तोटे ते कोणीच बघत नाही. आता सगळ्यात पहिला तोटा काय यायचा की याच्यात हाय रिस्क आहे. म्हणजे ऑप्शनमध्ये लोकांनी लाखो लाखो रुपये डुबवले तरी पण लोक ऐकायलाच तयार नाही. म्हणजे ती जंगली रमी किंवा तीन पत्ती किंवा इतर लुडो वगैरे गेमची जशी सवय लागते ना तशी त्यांना शेअर मार्केटची सवय लागली आणि पैसे डुबवून बसतात. आणखी एक गोष्ट की इंटरनॅशनल जेवढे मार्केट असतात किंवा न्यूज असतात किंवा काही बातम्या असतात, घडामोडी असतात, त्यांच्या सगळ्यांचा प्रभाव स्टॉक मार्केटवर होतो जे की आपल्यासाठी अनप्रेडिक्टेबल आहे. ओके. मग त्याच्यासाठी काय की त्याच्यासाठी कंटिन्युअसली तुमचं ॲनालिसिस पाहिजे आणि तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे. ॲनालिसिस आणि ऑब्झर्वेशन. ओके. आणि याच्यामुळे तुम्हाला इथे फायदा घेता येईल. बरं, याच्यात फायदा घेता येत नाहीये, काय अडचण नाही ना. आता तुम्हाला वाटतं की मला शेअर मार्केट शिकायचं आहे किंवा माझं डीमॅट अकाउंट आहे आणि मला शेअर मार्केट उच्च विद्या विभूषित आणि चांगल्याच लोकांकडनं शिकायचं आहे, तर मी तुम्हाला ऑफर देतो एक. आणि ही ऑफर सगळे जे लोक ज्यांचं डीमॅट अकाउंट आहे आणि जे इच्छुक आहे, फक्त 999 रुपयामध्ये 50 पेक्षा जास्त कोर्सेस तुम्हाला मिळणार आहे.
बरं एकच कोर्स नाही मिळणार, जसं की फंडामेंटल नाही. फंडामेंटलचे 2-3 मिळतील, टेक्निकल अनालिसिस 2-3 मिळतील, ऑप्शन ट्रेडिंगचे 5 मिळतील, कमोडिटी थीमॅटिकचे 5 मिळतील, पर्सनल फायनान्सचे 2 मिळतील, सोबत अल्गो ट्रेडिंगचा 1 कोर्स मिळेल. आणि हे सगळे कोर्सेस अतिशय इंडस्ट्रीतल्या चांगल्या लोकांकडनं, जे की तज्ज्ञ आहे त्यांच्याकडनं रेकॉर्डिंग झालेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही बघू शकता. यानंतर वळूया आपण दुसऱ्या कंडिशनकडे, दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटकडे, ज्याचं नाव आहे म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड सही आहे, तुम्ही खूप वेळेस बघितलं असेल, खूप वेळेस ऐकलं पण असेल. आता याचा रिटर्न किती येतो? 10 ते 15%. आता तुमच्या मनात प्रश्न असेल, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट कुठे करता? तर म्युच्युअल फंड सुद्धा शेअर मार्केटमध्येच इन्व्हेस्टमेंट करता. पण ते फक्त शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत नाही, तर ते गोल्डमध्ये पण इन्व्हेस्ट करता, ते ETF मध्ये पण इन्व्हेस्ट करता, ते रिअल इस्टेटमध्ये पण इन्व्हेस्ट करता. म्हणजे प्रकारानुसार वेगवेगळे फंड असू शकता, वेगवेगळ्या कंपनीत करू शकता. आता यामध्ये काय होतं की तुमचे पैसे घेऊन सगळ्यांचे एकाच फंडमध्ये टाकले जाते. म्हणजे समजा मला एखाद्या XYZ कंपनीचा मी एक फंड निवडला, ओके, लार्ज कॅप फंड निवडला. मग या लार्ज कॅप फंडमध्ये जेवढे पण पैसे येतील तेवढ्या पैशात एक स्पेसिफिक ठराविक कंपन्यांचे शेअर घेतले जाते आणि हे सगळं फंड मॅनेजर बघत असतो, ज्याच्याद्वारे आपल्याला 10 ते 15% रिटर्न मिळू शकतो. परंतु हा पण कसा आहे? लॉंग टर्मसाठीच आहे. लॉंग टर्मसाठी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी चांगले. पण तोटा एक आहे, याच्यात रिटर्न तेवढेच मिळतील याची कधीच गॅरंटी नाहीये. ओके, आणखी एक महत्वाची गोष्ट, मार्केट जर खाली पडलं, तुम्ही बघत असाल, मार्केट जर खाली पडलं तर त्यावेळेस तुमचा जो म्युच्युअल फंड आहे तो पण खाली जातो. आणि याच्यावर एक एक्सपेन्स रेशो असतो की जे फंड हे करता किंवा फंड मॅनेजर या सगळ्या गोष्टी करताना त्यामध्ये व्यवस्थापन शुल्क म्हणजे एक्सपेन्स रेशो ऍड होतो. तुमचे पैसे मॅनेज करताय, तुमच्यासाठी खरेदी विक्री करताय, मग त्यावेळेस हा एक्सपेन्स रेशो त्या ठिकाणी कन्सिडर केला जात असतो. यानंतरची इन्व्हेस्टमेंट आहे रिअल इस्टेट. ही भरपूर जणांची, पैशावाल्यांची ही आवडती गुंतवणूक असते. किंवा बरेच जण जे म्हणतात की पैसा आला तर मी रिअल इस्टेटमध्येच टाकतो, त्यात चांगले रिटर्न मिळतात. हा, अतिशय चांगले मिळतात, परंतु हे मिळतात किती? हे मिळतं 8 ते 12% आसपास. ओके, आणि हे रिटर्न पण कशावर अवलंबून असतात की ज्या लोकेशनला तुम्ही ते घर घेताय, ओके, आणि तिथलच्या मार्केटवर अवलंबून असतात. स्लम एरियामध्ये तुम्हाला कधीच असे 8 ते 12% रिटर्न मिळणार नाही. ओके, आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, आता शहरामध्ये अपार्टमेंट संस्कृती एकदम वाढतीये आणि अपार्टमेंटमध्ये जर तुम्ही घर घेत असाल टायर 2 सिटीमध्ये, तर त्यावेळेस पण तुमचे जे अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतलेला असतो ना, त्याची किंमत नेहमीच उतरती असते, ती चढ्या भावाने कधीच जात नाही. ओके, याच्यातून रिअल इस्टेटचा फायदा कसा होतो की तुम्हाला मासिक उत्पन्न येऊ शकतं भाड्याच्या स्वरूपात, भाड्याने दिलं. ओके, आणि त्याचा व्हॅल्यू ॲप्रिशिएशन सुद्धा होतं आणि लॉंग टर्मसाठी हे सुरक्षित असतं. आणि जर तुम्ही हे घर घेण्यासाठी जर लोन घेतलं असेल तर या होम लोनमध्ये पण तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो. हे सगळे याचे फायदे आहेत. पण आता तोटे पण असले पाहिजे ना. आता तोटे काय असते, आता तुमचा जर 50 लाखाचा फ्लॅट आहे, तुम्हाला 5 लाख लागताय, तुम्ही एखादी रूम विकू शकत नाही ना, मग याच्यात लिक्विडिटी नसते बिलकुलच. पुन्हा जर तुम्हाला तो सेल करायचा आहे तर तुम्हाला वेळ लागतो. लगेच आज मला सेल करायचं आणि उद्या गिऱ्हाईक मिळालं असं होत नाही. मग कायदेशीर बाबी पण भरपूर असतात, ट्रान्सफरच्या पण भरपूर गोष्टी असतात. मग यामुळे अडचण अशी होते की पैसे असून आपल्याला ते लवकर वापरता येत नाही. परंतु रिअल इस्टेट जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे काही, तर त्या कंडिशनला अतिशय उत्तम आहे. किंवा तुम्हाला भाड्याने देत असाल तरी पण उत्तम इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आहे गोल्ड 5 ते 7%. आता तुम्ही बघितलं आहे, आता हा 5 ते 7% नाही तर खूप जास्त टक्के रिटर्न देत आहे. कारण की ज्या वेळेस 2010च्या आसपास जवळपास 20,000 रुपये तोळा सोनं होतं, आज तेच सोनं जवळपास 1 लाख रुपये तोळा झालेलं आहे. आणि सोनं कसं आहे की ज्या वेळेस वॉर होतं किंवा एखादी परिस्थिती ती कोविड सारखी, त्यावेळेस सोनं नेहमीच वाढत असतं. ओके, मग महागाईपासून संरक्षण मिळतं आणि याचं सांस्कृतिक आणि आर्थिक महत्व आहे. घरात जर लागत असेल आपल्याला, तुमच्या कोणाकडे जर असेल ना 20,000 30,000 रुपये तोळ्यानी, तर तुम्ही बिंदास आत्ता त्याच्यावर कर्ज घेऊन त्याचे जे पैसे येईल ना त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि बाकीच्या गोष्टी पण त्यांनी इझिली होईल.
मध्यंतरी सेव्हरियन गोल्ड बॉन्डच्या स्कीम्स होत्या ज्या की आता बंद झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये 2.5% रिटर्न मिळायचे. परंतु जर तुम्ही फिजिकल गोल्ड घेत असाल ना, तर मग सोन्याची चोरी होण्याचा खूप जास्त संभव असतो आणि GST आणि तुम्हाला मेकिंग चार्जेस पण लागू होता. ओके, मग त्याच्यामुळे ती जी ॲक्च्युअल प्राइस आहे ॲप्रिशिएशनची, ती ॲक्च्युअल प्राइस आपल्याला मिळत नाही. त्याच्यानंतर ही एक चांगली योजना आहे की जिथे तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि ती योजना आहे NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम. भरपूर सगळ्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय, ही आहे नॅशनल पेन्शन स्कीम. तुम्ही जर कंपनीत कामाला असेल किंवा तुम्हाला पर्सनली इंटरेस्टेड असेल तर तुम्ही स्वतः नॅशनल पेन्शन स्कीम सुरू करू शकता, ज्यावर 5 ते 8% रिटर्न मिळतो आणि याच्यात टॅक्स बेनिफिट पण मिळतो. याच्यात इक्विटी आणि डेट फंडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट होते. परंतु अडचण अशी आहे की तुम्हाला 60 वर्षापर्यंत त्याच्यात लॉक इन राहावं लागतं आणि 40% हा जो पर्सेंटेजमध्ये तुमची अमाऊंट आहे ते ॲन्युइटीमध्ये गुंतवणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर एक गुंतवणुकीचा टाईप आहे FD, जो की सगळ्यांनाच माहीत आहे. FDत रिटर्न कमी मिळता, 5 ते 7% मिळता. महत्वाची गोष्ट, FDत तुमची कुठलीही टॅक्स सेव्हिंग होत नाही आणि पैसे तुम्हाला हवे तेव्हा काढता येतात. आणि जे उत्पन्न मिळेल FD मधनं, 10 लाखाची FD केली, 20 लाखाची FD केली, 2-2 लाख रुपये तुम्हाला व्याज यायला, तर त्या 2 लाखावर पण तुम्हाला टॅक्स लागणार आहे. लॉंग टर्म टॅक्स गेन, शॉर्ट टर्म टॅक्स गेन दोन्ही पण लागणार आहे. अजून एक प्रकार आहे क्रिप्टो करन्सी. बऱ्याच लोकांना माहिती नाही, बऱ्याच लोकांना माहिती आहे, बऱ्याच लोकांनी इन्व्हेस्ट केलेला आहे. परंतु फसवणुकीचा उत्तम प्रकार म्हटल्यावर कुठला येतो, तर क्रिप्टो करन्सी येतो. याचं कुणालाच काही बेसिक माहिती नाहीये. याचे जे एक्सचेंजेस आहे ते सगळे आउट ऑफ कंट्री आहे, इंडियाच्या बाहेर आहे. पुन्हा तुम्ही जर जे मोठमोठ्या ॲडव्हर्टाईज बघता, यूट्यूबवर बघता किंवा इंस्टाग्रामवर बघता, त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी सुद्धा या गोष्टी इन्व्हेस्टमेंट करा, इथे इन्व्हेस्टमेंट करा सांगितलं जातं. परंतु भरपूर वेळेस या फसवणुकीच्याच गोष्टी असतात. कारण की बायनरी ट्रेडिंग करून क्रिप्टो करन्सी तुमच्या नावावर घेऊन या ठिकाणी फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते. जर विश्वासावर करायचं असेल किंवा एखादा व्यक्ती आहे जो तुम्हाला योग्य गायडन्स करतोय, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तुमचे पैसे पण निघताय, तर मग त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही. परंतु या क्रिप्टो करन्सीवर सुद्धा 30% हा टॅक्स ॲप्लिकेबल आहे. आता हे सर्व झाल्यानंतर रिट्स एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये 7 ते 9% दरवर्षी तुम्हाला रिटर्न मिळू शकतो. आणि तुम्हाला जर तुमच्याकडे पैसा नाहीये रिअल इस्टेट घेण्यासाठी, तर मग अशा वेळेस तुम्ही रिट्स घेऊ शकता. रिट्स म्हणजे काय, ETF ज्या प्रकारे असते त्या प्रकारे रिट्स असतात, त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि हे स्टॉक एक्सचेंजवर घेऊ शकता, म्हणजे तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आणि रिट्स कसं आहे, जसं तुमचं म्युच्युअल फंड आहे तसं तुमचं रिट्स आहे की ज्याच्यावर शेअर मार्केटचा प्रभाव असतो. मार्केट खाली गेलं तर रिट्स पण खाली जाईल, वरती गेलं तर रिट्स पण वरती जाईल आणि या ठिकाणावरून आपल्याला एक रिटर्न चांगला मिळू शकतो. तर हे सगळे गुंतवणुकीचे प्रकार आहे. आणखी एक गुंतवणुकीचा प्रकार आहे तो म्हणजे इन्शुरन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स किंवा मार्केट रिलेटेड रिटर्न मिळतात. आणि हे मार्केट रिलेटेड रिटर्न जेव्हा मिळत आहे तेव्हा त्याच्यासोबतच तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळतो, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स मिळतो, डिसेबिलिटी इन्शुरन्स मिळतो. हे सगळं 3-in-1 किंवा 5-in-1 अशा तुम्हाला स्कीम्स या ठिकाणी मिळत राहतात. हा पण एक उत्तम पर्याय आहे. त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला जर पर्सनल फायनान्शियल कन्सल्टन्सी पाहिजे तर तुम्ही या नंबरवर SMS करा. SMS तसे पण फ्रीमध्येच असतात की तुम्ही पे केले, तुम्हाला 100 SMS डेली तुम्हाला टाकता येऊ शकता. परंतु मोस्ट ऑफ आता कोणी टाकत नाही. तुम्ही नसेल तर व्हॉट्सअप करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप दिलेला आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.